देवाचं वचन आम्हाला सांगतं की येशू आमच्यासाठी या जगामध्ये आला. त्यांनी त्या चरणीमध्ये ना जन्म घेतला, आमच्यासाठी तो गरीब झाला. बायबल सांगतो यासाठी की आम्ही धनवान व्हावं. बरोबर आहे. तो मानवाचा पुत्र ठरला गेला यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणारे देवाचे पुत्र आणि कन्या ठरावे. डिव्हाइन एक्सचेंज, दैवी अदलाबदल. गलती 3:13 मध्ये सांगितलं आमच्यासाठी तो श्रापित झाला यासाठी की आम्ही आशीर्वादित व्हावं. यशाया 53 मध्ये सांगितलं की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आम्हाला आरोग्य प्राप्त होण्यासाठी त्यांनी फटके सहन केले. रक्ताचा घाम त्याच्या शरीरातून वाहत होता. बरोबर आहे. आमचं टेन्शन, आमच्या वेदना, आमचे सर्व प्रकारचं जे काही मानसिक दबाव आहे त्यांनी तो सहन केला आणि त्याच्याद्वारे आम्हाला त्यांनी मानसिक आरोग्य दिलं. तो काट्यांचं मुकुट त्याच्या डोक्यामध्ये घालण्यात आला यासाठी की जीवनी मुकुट आम्हाला प्राप्त व्हावा. प्रेज द लॉर्ड. त्या वधस्तंभावर असताना त्यांनी देवाकडे आक्रोश केला, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? त्याचा त्याग केला म्हणून आमचा स्वीकार झाला. त्याचा त्याग झाला नसता तर आमचा स्वीकार झाला नसता. देवानी त्याच्याकडून आपलं तोंड फिरवलं ह्यासाठी की आपल्याकडं त्याचं मुख व्हावं, त्याची कृपादृष्टी व्हावी. आमच्यासाठी त्यांनी मरण पत्करलं ह्यासाठी की आम्हाला जीवन प्राप्त व्हावं. हे सगळं डिव्हाइन दैवी आदला बदल होते.